पुढची बातमी आहे शिंदे आणि ठाकरेंमध्ये रंगलेल्या हिंदुत्वाच्या चढाओढीची। तर बांगलादेशमध्ये हिंदूंवरती अत्याचार होत असताना बांगलादेशच्या क्रिकेट टीमला भारतात पायघड्या का असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला। बांगलादेश टीमच्या दौऱ्यावरनं कुठे गेलं तुमचं हिंदुत्व असा थेट प्रश्न आदित्य यांनी सरकारला विचारल्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं चांगलीच जुंपल्याचं चित्र आहे। भाजप आणि जी भाजपची सोशल मीडिया इकोसिस्टम होती जी आम्हाला सांगत होती की बांगलादेशमधल्या हिंदूंवर अत्याचार होतोय, तेच बीसीसीआय भाजपचं किंवा भाजप प्रणित बीसीसीआय आता 19 तारखेपासून वाटतं 2 टेस्ट आणि 3 T20 ह्या बांगलादेशबरोबर खेळणार आहे। म्हणजे नक्की आम्ही समजायचं तरी काय की जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा भाजपला हिंदुत्व आठवतं आणि आम्ही हिंदू आठवतो। आम्ही जे हिंदू आहोत आमचा वापर फक्त हे निवडणुकींसाठी केला जातो भाजपकडून, असं समजायचं का? तर या मुद्द्यावरनं आदित्य ठाकरेंनी परराष्ट्र मंत्रालय आणि बीसीसीआयला ही जाब विचारलाय। बांगलादेशमधल्या हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचारांचा धागा पकडत आदित्य यांनी सरकारवरती बोचरी टीका केली। बांगलादेश टीमचा भारत दौरा निवडणुका जिंकण्यासाठी आणि समाजात तेढ निर्माण करण्यासाठीचा जुमला तर नाही ना असा प्रश्न आदित्य यांनी उपस्थित करताच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं आदित्य ठाकरेंना सत्ताधाऱ्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। ठाकरेंना भारताशी देणं घेणं काय नाही, फक्त छोटे छोटे विषय घ्यायचं, क्रिकेट खेळत बसायचं, त्यांचं ते वय आहे। परंतु त्याच्या पलीकडे जाऊन भारताचा स्वाभिमान आणि भारताने घेतलेली ॲक्शन फार महत्त्वाची आहे। त्यांना पाठवायच्या ज्या खाद्यवस्तू आहेत त्याच्यावर बंदी आलेली आहे। नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही आणि ते नाक कसं दाबायचं हे फक्त मोदी साहेबांना। आदित्य ठाकरे यांना राजकीय समज फार कमी आहे आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीचे वक्तव्य करतायत। हिंदू धर्मीयांना लोकसभेत जे काही घडलेलं आहे त्याची जाणीव झालेली आहे आणि मग आता हिंदू मतं पण पाहिजेत, त्याकरता अशा पद्धतीची वक्तव्य ते त्या ठिकाणी करतायत। तर आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावरती भाजपनं सुद्धा प्रतिसवाल उपस्थित केलाय। बांगलादेशातल्या हिंदूंसाठी आदित्य ठाकरेंनी किती मोर्चे काढले असा प्रश्न विचारत अनिल बोंडेंनी ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला। मला सांगा, एखादा बांगलादेशाच्या हिंदूंवर अत्याचार झाला, आदित्यजी कधी रस्त्यावर उतरले का? आदित्यजी एखादा तो मोर्चा काढा त्या मुंबईमध्ये सगळ्या हिंदूंना घेऊन, शिवसेनेला घेऊन। का भीती वाटते का काँग्रेसची, राष्ट्रवादीची? ते तुमचा निषेध करतील म्हणून, ते बाहेर काढतील म्हणून? दुसऱ्याला शिकवण्याच्या अगोदर तुम्ही काय करता ते तर पहा। तर आदित्य ठाकरे बांगलादेशातल्या हिंदू मुद्द्यावरनं आक्रमक झाले तर याच आठवड्यात उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला, पैठणमधल्या भाषणाच्या सुरुवातीला हिंदू बांधवांचा उल्लेख केल्यामुळे वक्तव्याची राजकीय चर्चा रंगली। तर आम्ही कधीच आमचं हिंदुत्व सोडलं नसल्याचं म्हणत अरविंद सावंत यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले। नाही काय असं काही नाही, आम्ही कधीच काही टाळले। कधी देशभक्त म्हणाले ते, कधी हिंदू बांधवांनो, कधी मराठी बांधवांनो म्हण। शेवटी तुम्ही कोण, आपण कुठे बोलतो, त्यामुळे त्या गोष्टी लक्षात आली का हिंदुत्व सोडलंय का? आम्ही कधी सोडलं हिंदुत्व? आदरणीय उद्धवजी सातत्यानं सांगत आलेले आहेत की आम्ही भारतीय जनता पार्टीला सोडलं, हिंदुत्वाला नाही। पण आमचं हिंदुत्व मुमे राम हाताला काम हे आहे। तर आदित्य ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं बांगलादेश टीम दौऱ्याला केलेला विरोध अनेकांना बाळासाहेबांची आठवण करून देणाराही ठरला। 1991 साली नियोजित असलेल्या पाकिस्तान क्रिकेट टीमच्या मुंबईतल्या सामन्याला बाळासाहेबांनी कडाडून विरोध केलेला। त्या वर्षीच्या दसरा मेळाव्यात मॅचच्या दिवशी 28 ऑक्टोबरला मुंबई बंद करण्याचा इशाराही दिलेला। या सामन्याच्या आधी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमची उखडलेली खेळपट्टी देशभरात हेडलाईनचा विषय बनलेली। आज 33 वर्षांनी पुन्हा बाळासाहेबांच्या नातवानं आदित्य ठाकरेंनी बांगलादेश टीमच्या भारत दौऱ्याला विरोध दर्शवलाय। या दौऱ्यातला पहिला कसोटी सामना आजपासून चेन्नईमध्ये सुरूही झालाय। पण आदित्य ठाकरे यांनी उचलून धरलेल्या हिंदुत्वाच्या मुद्द्यामुळे क्रिकेटच्या आणि राजकारणाच्या अशा दोनही पिचेसवर फटकेबाजी सुरू राहील हे नक्की आहे।